नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। लाखोंच्या संख्येने भाविक आले दत्तगुरूच्या दर्शनास। सांगली जिल्हा तालुका पलूस याच तालुक्यातून वाहत जाणाऱ्या कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले एक छोटेसेच परंतु महत्त्वाचे औदुंबर गाव आणि याच गावात दत्तगुरू दिगंबराचे एक पवित्र असे पर्यटन स्थळ आहे। या दत्तगुरूच्या दर्शनासाठी लांबून लांबून भाविक येत असतात व देवाचे दर्शन घेऊन धन्य होत असतात। दत्त पौर्णिमेनिमित्त लाखोंच्या संख्येने देवाचे दर्शन घेण्याकरिता भाविक अवतरले औदुंबरात आणि येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र असो किंवा लागणाऱ्या मूलभूत गरजा असो, देवस्थान ट्रस्ट मार्फत पुरेपूर काळजी घेत भाविकांच्या सोयी करण्यात आल्या आहेत। चला तर आपणही जाणून घेऊयात काय काय सुविधा औदुंबर येथे भाविकांना पुरवल्या जातात। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। दत्त जयंती निमित्त सर्व भक्तांचं ना दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने सर्वांचं अभिनंदन। तसंच इंडिया न्यूज यांचंही इथे मुलाखत घेण्यासाठी आले जो प्रक्षेपण करतात त्यांचंही अभिनंदन। दत्त सेवाभावी मंडळ हे गेले 7 वर्ष झाले काम करत आहे। 7 वर्षात आम्ही अनेक उपक्रम राबवलेत। अन्नदान आहे, गोशाळा आहे, आता मानस आहे भक्त निवासचा, आणि रोजचं अन्नदान 1000 लोकांचं असतं। आज दत्त जयंतीचं किमान 15 ते 20,000 लोकांचं असतं अन्नदान। हे अन्नदान दत्त सेवाभावी मंडळ जे भक्त लोक पावती फाडतात त्यांच्या मार्फत केलं जातं। आणि आज जे समोर शेड दिसतं जे 3 मजले ब्रह्मा विष्णू महेश, हे तिन्ही शेड ही भक्तांच्या पैशातून झालेलं आहे। कोणी देणगीदार नाही। ज्यांनी पावती फाडल्या त्यांच्या पैशातून हा ब्रह्मा विष्णू महेश या त्यांच्या नावाने अन्नदान शेड उभा झालेला आहे। अन्नदान छत्र चालू आहे। आता 6.5 वर्ष झाले आज ट्रस्ट स्थापनून, 6.5 वर्ष झाले चालू करून अन्नदान क्षेत्र। भक्तांनी जाण्या येण्याकरता इलेक्ट्रिक बस आहे फाट्यावरून। आज दत्त जयंती निमित्त रिक्षांचं नियोजन केलेलं आहे। पार्किंगचं चारी रस्ता आहे तिथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि आरोग्य सेवा पण चालू केलेली आहे। तसेच रक्तदान शिबिर घेतलं जातं। आणि दुसरी आपण जे हे आहे मंदिर आहे, मंदिर परिसरातली सर्व सजावट जे काय आहे ती दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर या ट्रस्टच्या वतीने केली जाते। महाराजांचं जे काय देखभाल हे काय असते ते सर्व काही समिती बघती आणि पूजा अर्चा ब्राह्मण लोक करतात। हे 16 लोकांचं ट्रस्ट आहे। अन्नदान क्षेत्रामध्ये म्हणला त्यामध्ये किती लोकांचा समावेश? आता अन्नदान क्षेत्रामध्ये सध्या 750 लोक जेव्हा बसतात ऍट अ टाइम। राबणूक जवळजवळ 100 लोक आहेत। आता 30 लेडीज आहेत आणि 100 जेंट्स आहेत। काय भक्त लोक आहेत, काय आणि स्वयंसेवक आहेत। गावच्या सर्व लोकांचं सहकार्य आहे, मंडळांचं सहकार्य आहे। किती वाजल्यापासून चालू झालेला आहे? 12:30ला प्रसाद चालू झालेला आहे आणि 4 वाजेपर्यंत असतो। काय काय आहे प्रसादामध्ये? प्रसादामध्ये खीर आहे, वांग्याची भाजी आहे, मसाले भात आहे, आमटी आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त। कृष्णाकाठच्या भूम अशा परिसरामध्ये श्री नरसिंह सरस्वती यांचा चातुर्मास या ठिकाणी होता। पलीकडं भुवनेश्वरी आहे। भुवनेश्वरीला एक मूढ ब्राह्मण आल्यानंतर त्यांनी भुवनेश्वरी पाशी तपश्चर्या केली। भुवनेश्वरी प्रसन्न झाली। त्यावेळेला भुवनेश्वरीने सांगितलं की कृष्णाकाठी नरसिंह सरस्वती आहेत, त्या ठिकाणी जर तू गेलास तर तुला तुझं इच्छित फळ मिळेल। नरसिंह सरस्वती या ठिकाणी आलेले होते आणि औदुंबरच्या वृक्षस्थळी कृष्णाकाठाच्या परिसरामध्ये ते तपाला बसलेले असताना तो ब्राह्मण तिथं आला आणि त्यानं बुद्धी मागितली आणि त्या मूढ अशा ब्राह्मणाला इथं बुद्धी प्राप्त झाली। ही आहे तपोभूमी श्री दत्तगुरूंची। महाराष्ट्रामध्ये जे मोजके दत्तगुरूंचे जे क्षेत्र आहेत त्यामध्ये अतिशय पवित्र असणारे तीर्थक्षेत्र म्हणजे हे औदुंबर आहे। आणि औदुंबरचा परिसर म्हणजे अतिशय स्वच्छ सुंदर, अंकलखोप हे त्याचं नाव असून त्याची एक भाग म्हणून औदुंबर आहे। आणि दत्त सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी आजची ही दत्त जयंती आहे
ती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. गेले 5-7 वर्ष प्रचंड प्रमाणात लोकांचा भक्तांचा ओढ या ठिकाणी वाढलेला आहे. अशा या दत्त सानिध्यामध्ये आज वेगवेगळ्या परिसरातले लोक येत आहेत, भक्त येत आहेत. इथं पारायण झाली, दत्त नामस्मरण झालं. सकाळी पहाटेपासून पूजा अर्चा आणि संध्याकाळी सायंकाळी पालखी असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. या सर्व भक्तांचं मी औदुंबरच्या दत्त सेवाभावी ट्रस्ट आणि अंकलगोप ग्रामवासियांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. ही जे गर्दी आहे ही किती दिवस चालणार आहे? किमान एक 2 ते 3 दिवस ही गर्दी अशीच चालू राहणार आहे. कारण आज शनिवार आहे, उद्या रविवारची सुट्टी आहे, त्याच्यानंतर पौर्णिमा, त्यामुळे एक 2-3 दिवस ही गर्दी प्रचंड प्रमाणात इथं राहणार आहे. धन्यवाद.